तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये जे प्रकरण क्रमांक 2 आहे वर्ग समीकरणे, तर त्या वर्ग समीकरण प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 जो आहे, तर त्याच्यातला प्रश्न क्रमांक 1 आहे, खालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला एकूण 4 पर्याय दिले जातील आणि त्या 4 पर्यायापैकी तुम्ही योग्य पर्याय जो असेल तो काय करायचा आहे, त्यातला कुठलाही असेल तो निवडायचा. आता इथे त्यातला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे या 4 पर्यायापैकी. आता इथे बघा, सी पर्यायामध्ये जर आपण बघितलं, इथं चलाचा घातांक 1 आहे, इथं सुद्धा किती आहे 1, त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही आहे. इथे छेदामध्ये x आहे, इथं x चा घातांक 2 दिसतोय, पण छेदामध्ये किती आहे x, तर हा x जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्हीकडे प्रत्येक पदाला म्हणजे 5/x ला सुद्धा x न गुणावं लागेल, 3 ला सुद्धा x न गुणावं लागेल आणि x वर्गाला सुद्धा x न गुणावं लागेल. ते गुणल्यानंतर इथे x ला x काय होईल, कॅन्सल, फक्त कोण राहणार 5 वजा 3x. आता इथं x चा घातांक 2 आणि इथे काही नाही म्हणजे 1, तर 2 अधिक 1, कारण पाया समान असेल तर घातांकांची बेरीज म्हणजे x चा घातांक किती येणार 3, आणि जर का x चा घातांक 3 असेल तर ते सुद्धा वर्ग समीकरण येणार नाही. यानंतर ह्या चौथ्या पर्यायामध्ये x वर्ग दिलाय, तो इथे भागिले आहे, समजा मी याला इकडे गुणिले केलं, तर 1 गुणिले हा कंस म्हणजे आहे तोच येणार x अधिक 2 आणि x वर्ग भागिले तो गुणिले झाला, तर x गुणिले x वर्ग म्हणजे इथे सुद्धा घातांक काही नाही म्हणजे 1 आणि 2 किती आला 3, तर ह्या पर्यायामध्ये सुद्धा x चा घातांक किती झाला 3. तर या तिन्ही पर्यायामध्ये वर्ग समीकरण येत नाही. पण प्रश्न काय आहे, खालीलपैकी वर्ग समीकरण कोणते. तर समजा आता मी पर्याय बी की जे त्याचं उत्तर आहे x कंसात x अधिक 5 बरोबर 2, तर आता ह्या x ने जर मी आतमध्ये गुणलं तर x गुणिले x काय येणार x वर्ग, x गुणिले 5 म्हणजे 5x बरोबर 2. इथे चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2, आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असल्यामुळे ते काय असणार आहे वर्ग समीकरण. म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे, पर्याय बी हा जो आहे हे या दिलेल्या पर्यायापैकी वर्ग समीकरण असणार आहे. बाकीचे पर्याय वर्ग समीकरण नाहीये. आता त्यातला दुसरा जो आहे, खालीलपैकी कोणते वर्ग समीकरण नाही. या 4 पर्यायामध्ये कुठलं वर्ग समीकरण नाहीये. तर इथे बघा, चलाचा सर्वात मोठा घातांक किती आहे 2 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. पण काय पाहिजे, वर्ग समीकरण नाही. इथं सुद्धा चलाचा घातांक 2 आहे म्हणजे वर्ग समीकरण आहे. आता हे वजा x वर्ग जर इकडे गेले म्हणजे इथं 2x राहणार, x वर्ग, आणि हा वजा x वर्ग जर या साईडला आला, x वर्ग अधिक x वर्ग अधिक 5, तर x वर्ग अधिक x वर्ग म्हणजे 1 आणि 1 किती झाले 2x वर्ग अधिक 5 2, मग चलाचा घातांक किती झाला 2. सो हे सुद्धा वर्ग समीकरण आहे, पण आपल्याला शोधायचं काय आहे, वर्ग समीकरण नाहीये. आता याच्यात बघा, हे अधिक x वर्ग जर इकडे आले तर काय होणार, अधिकचे वजा होणार 4x आणि पलीकडे इथं कोण राहणार 11, x वर्ग वजा x वर्ग, जसं 5 मधून 5 वजा केले किती येते 0, तसं x वर्गला x वर्ग काय होणार कॅन्सल, आणि फक्त काय राहणार 4x बरोबर 11. म्हणजे थोडक्यात दोन्हीकडचा x वर्ग कॅन्सल होणार, 4x बरोबर 11. मग चलाचा घातांक किती झाला 1, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही. म्हणजे कुठला पर्याय येणार, पर्याय ए x वर्ग अधिक 4x अधिक 11 अधिक x वर्ग हे वर्ग समीकरण नाही. त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय ए. तर आता त्यातील तिसरा प्रश्न बघूया, x वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0 याची मुळं जर वास्तव आणि समान असतील तर k ची किंमत खालीलपैकी कोणती. तर दिलेलं समीकरण कुठलं आहे, x वर्ग अधिक kx अधिक k बरोबर 0, तर याची मुळं वास्तव व समान असतील. तर ही कधी समान असतात, जर b वर्ग वजा 4ac ची किंमत किती असेल 0 असेल. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी a b आणि c च्या किमती शोधाव्या लागतील. आता a ची किंमत म्हणजे x वर्गाला लागून किती संख्या आहे, तर त्याला किती घ्यायचं 1, तर a ची किंमत आली 1. x ला लागून किती संख्या आहे, तर k संख्या आहे, त्यामुळे त्याची किंमत किती घ्यायची k, आणि शेवटी ही राहिलेली संख्या किती आहे k, तर c ची किंमत घ्यायची k. ओके, तर a b आणि c च्या किमती आपण शोधल्या. त्याच्यानंतर मी आताच सांगितलं, मुळे वास्तव व समान असतील तर b वर्ग वजा 4ac ची किंमत किती असते 0, तर त्यासाठी आपण b वर्ग वजा 4ac शोधूया. तर b चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग येणार, k चा वर्ग वजा 4, इथले 4 आहे ते, आणि a ची किंमत किती आहे 1, आणि c ची किंमत किती आहे k. तर आता k वर्ग केला आपण, 4 गुणिले 1 केले, तर 4 गुणिले 1 म्हणजे किती येणार 4k, 4 1 4 आणि पुढचा k म्हणजे 4k आले. थोडक्यात काय आलं, k वर्ग वजा 4k. आता याच्यातून आपण k वर्ग कसं लिहू शकतो, तर k वर्ग म्हणजे k गुणिले
के वजा हे कसं लिहू शकतो 4 गुणिले के. के वर्ग म्हणजे केचा 2 वेळा गुणाकार. तर यातून दोघांच्याकडनं आपण काय करू शकतो, के सामायिक घेऊ शकतो. म्हणजे के मी सामायिक घेतला तर कोण राहिला, इथला एक के आणि इथला 4. तर के वजा 4. तर हे बी वर्ग वजा 4ac येणार आहे. आता ऍक्च्युअल काय दिलंय, मुळे वास्तव व समान आहेत. जर का मुळे वास्तव व समान असतील तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत नेहमी काय येते, 0 येते. मग आपण शोधलेला बी वर्ग वजा 4ac काय आहे, तर के वजा 4 बरोबर 0. आता दोघांचा गुणाकार म्हणजे के आणि के वजा 4चा गुणाकार 0 म्हणजे एक तर के 0 असला पाहिजे किंवा के वजा 4 तरी 0 असला पाहिजे. के बरोबर 0 हे उत्तर मिळालं. तर हे वजा 4 इकडे येऊन काय होतील, अधिक. म्हणजे के बरोबर किती येणार, 4. म्हणजे के ची किंमत एकतर 0 असेल किंवा के ची किंमत 4 असेल. म्हणजे कुठला पर्याय बरोबर येईल, पर्याय सी 0 किंवा 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. तर आता योग्य पर्याय निवडामधला चौथा प्रश्न बघूया. हे जे समीकरण दिलेलं आहे याच्या विवेचकाची किंमत किती येते ते काढायचे. तर विवेचक म्हणजे काय, तर बी वर्ग वजा 4ac याची किंमत शोधून काढायची. मग दिलेलं समीकरण काय आहे, वर्गमुळात 2x वर्ग वजा 5x अधिक वर्गमुळात 2 बरोबर 0. तर विवेचक म्हणजे बी वर्ग वजा 4ac. मग पहिल्यांदा ए, बी आणि सी च्या किमती शोधून काढूया. तर इथे ए ला लागून संख्या किती आहे, तर ए ला लागून संख्या आहे वर्गमुळात 2. तर ती इथे लिहिली वर्गमुळात 2. त्यानंतर एक्स वर्गाला लागून संख्या किती आहे, तर एक्स वर्गाला लागून संख्या किती आहे, वर्गमुळात 2 आहे. एक्स वर्गाला लागून, तर त्याला ए म्हटलं वर्गमुळात 2. एक्स ला लागून संख्या किती आहे, वजा 5. तर बी ची किंमत किती आली, वजा 5. आणि शेवटची जी संख्या आहे त्याला म्हणायचं सी वर्गमुळात 2. आता ते केल्यानंतर इथे काय शोधणार आपण, बी वर्ग वजा 4ac. तर आता इथे बी ची किंमत किती आहे, तर वजा 5. त्याचा काय करायचा, वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत किती आहे, ए ची किंमत आहे वर्गमुळात 2 आणि सी ची किंमत किती आहे, वर्गमुळात 2. कारण इथे सी आहे तर ते घेतलं आपण. वजा 5चा वर्ग म्हणजे काय येणार, वजा 5 गुणिले वजा 5. तर 5 गुणिले 5 किती येणार, 25. आणि वजा वजा अधिक म्हणजे अधिक 25 येणार वर्ग केल्यावर. परत वजा 4 गुणिले, दोन्ही पण वर्गमुळात आहेत तर त्यांचा गुणाकार करू शकतात. 2 गुणिले 2 किती येणार, वर्गमुळात 4. म्हणजे 25 वजा 4 गुणिले 4चं वर्गमूळ, 2चा वर्ग केला म्हणजे 2 गुणिले 2 किती येते, 4. तर 4चं वर्गमूळ किती येणार, वर्गमुळात 4 बरोबर 2. ते केल्यानंतर 25 वजा 4 गुणिले 2 तर ते किती येणार आहे, 4 दोन्ही 8. आता 25 मधून आपल्याला किती वजा करायचे, तर 8 वजा करायचे. तर ते येणार आहेत 17. म्हणजे किंमत कुठला पर्याय बरोबर असणार आहे, पर्याय बी 17 हे त्याचं काय अचूक उत्तर. 25 मधून 8 गेले 17 येणार. आता त्यातला 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे ही 3 आणि 5 आहेत. हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्या 4 पर्यायापैकी कुठल्या समीकरणाची मुळं म्हणजे एक्सची उत्तरं 3 आणि 5 असतील. तर त्यासाठी थोडक्यात आपल्याला इथं ते वर्ग समीकरण शोधायचं आहे. जे पहिलं मूळ आहे त्याला अल्फा माना, म्हणजे अल्फाची किंमत किती आहे, 3. आणि दुसरं मूळ जे आहे त्याला काय म्हणा, बीटा, म्हणजे ते किती आलं, 5. आता ते केल्यानंतर इथे एक सूत्र लिहायचं, वर्ग समीकरण तयार करायचं. एक्स वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0. तर हे तुमचं वर्ग समीकरण असणार आहे. म्हणजे एक्स वर्ग वजा अल्फा अधिक बीटा म्हणजे अल्फाची किंमत 3 आणि ही 5. 3 अधिक 5 एक्स अधिक अल्फा गुणिले बीटा म्हणजे 3 गुणिले 5 बरोबर 0. या सूत्रामध्ये काय केलं आपण, हे सूत्र आहे, त्या सूत्रामध्ये अल्फा आणि बीटाच्या किमती टाकल्या. तर एक्स वर्ग 5 आणि 3 किती येणार, 8x आणि 3 गुणिले 5 किती येणार, 15 बरोबर 0. म्हणजे पर्याय बी बरोबर येणार, एक्स वर्ग अधिक 8x एक्स वर्ग वजा 8x मधलं चिन्ह इथे वजा आहे, वजा 8x अधिक 15 बरोबर 0 हे त्याचं अचूक उत्तर येणार. तर आता 6वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समीकरणांच्या मुळांची बेरीज वजा 5 आहे. तर समजा एखादं वर्ग समीकरण आहे, त्याची मुळं अल्फा आणि बीटा आहे. त्या मुळांना काय नाव दिलं आपण, अल्फा आणि बीटा ही मुळं आहेत त्या वर्ग समीकरणाची. तर त्या मुळांची बेरीज, त्याच्यासाठी सूत्र काय आहे, वजा बी छेद ए. मग आता आपण प्रत्येक पर्याय चेक करूया. तर पहिल्या पर्यायामध्ये ए ची किंमत आहे 3,
बी ची किंमत आहे -15 चिन्हासहित आणि सी ची किंमत आहे 3. तर याच्यातल्या मुळांची बेरीज शोधूया किती येते. अल्फा अधिक बीटा वजा बी. तर बी ची किंमत किती आहे म्हणून सांगितलं मी चिन्हासहित -15 छेद ए ची किंमत किती आहे त्याच्यात 3. ओके, तर 3 एके 3 आणि 3 5 15 म्हणजे अल्फा अधिक बीटा बरोबर किती येणार -5. आता इतर पर्यायांच्या बाबतीत जर तुम्ही हेच सूत्र वापरून चेक केलं जसं मी पहिलं केलंय तर कुणाचीही मुळांची बेरीज -5 येणार नाही. फक्त पहिल्या पर्यायाची बेरीज किती असणार आहे -5. म्हणजे पर्याय ए जो आहे तो याच्यातला करेक्ट आहे. 6व्याचा पर्याय ए बरोबर येणार. तर आता 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नामध्ये वर्ग समीकरण काय दिले आपल्याला. वर्गमुळात 5m वर्ग वजा वर्गमुळात 5m अधिक वर्गमुळात 5 बरोबर 0. तर ह्या समीकरणाची जी मुळं आहेत ती वास्तव असमान, वास्तव समान का वास्तव नाहीत हे ठरवायचं आहे. मग त्यासाठी काय करणार आपण तर ए, बी आणि सी च्या किमती शोधून काढायच्या आधी पहिली स्टेप ही करायची. तर ए ची किंमत म्हणजे m वर्गाला लागून कुठली संख्या आहे वर्गमुळात 5, m ला लागून कुठली संख्या आहे वजा वर्गमुळात 5 आणि शेवटची संख्या किती आहे वर्गमुळात 5. तर ह्या तिन्ही शोधायच्या. त्यानंतर मग बी वर्ग वजा 4ac हे किती येते ते शोधायचं. आता बी चा वर्ग, बी ची किंमत काय आहे वजा वर्गमुळात 5 त्याचा काय करायचा आहे वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत, ए ची किंमत किती आहे वर्गमुळात 5 आणि सी ची किंमत किती आहे सी ची सुद्धा किंमत आहे वर्गमुळात 5. कारण सूत्रात काय आहे बी चा वर्ग, तर बी चा वर्ग केला आपण. त्यानंतर आहे 4, तर 4 लिहिलं ए आणि मग सी ची किंमत टाकली. आता वजा वर्गमुळात 5 चा वर्ग, वर्ग म्हणजे किती वेळा गुणाकार तर 2 वेळा. वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5, तर वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार वजा 4 गुणिले हे केल्यानंतर इथे वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5, तर दोघंही वर्गमुळात आहेत त्यामुळे ह्या दोघांचा गुणाकार करूया आपण. 5 गुणिले 5 किती येणार 5 5 25 वर्गमुळात 25. परत 2 ऋण चिन्ह असतील, हे सुद्धा ऋण आहे, इथे तो ऋण आहे आणि हा सुद्धा ऋण आहे. तर ऋण ऋण उत्तर काय येणार धन येणार आणि हे सुद्धा वर्गमुळात 5 गुणिले वर्गमुळात 5 म्हणजे किती येणार 5 5 25 वजा 4 गुणिले 5 चा वर्ग केला आपण. इथे असं समजण्यासाठी सांगतो मी 5 चा वर्ग, तर 5 गुणिले 5 किती येणार 25. त्यामुळे 25 चं वर्गमूळ हे त्याच्या उलट असणार म्हणजे किती 5. तर 25 चं वर्गमूळ किती येणार 5. तर इथं सुद्धा या 25 चं वर्गमूळ किती येणार 5 वजा आता हे आपण केलं म्हणजे 25 चं वर्गमूळ 5. आता हे याचा गुणाकार करायचा फक्त. तर 4 पंचे किती येणार 20. याचं चिन्ह काही नाही म्हणजे अधिक आहे आणि याचं वजा आहे. एक अधिक आहे एक वजा आहे, चिन्ह भिन्न म्हटल्यावर वजा बाकी म्हणजे 20 मधून 5 गेले किती राहणार 15 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह हे वजा म्हणजे किती येणार वजा 15. म्हणजे थोडक्यात बी वर्ग वजा 4ac किती आला वजा 15. वजा 15 म्हणजे ऋण संख्या आली. ओके, ऋण संख्या. जर का बी वर्ग वजा 4ac ऋण संख्या आले तर त्याचं उत्तर असतं मुळे वास्तव नाही किंवा वास्तव संख्या नाही. मग कुठला पर्याय बरोबर आहे बघा मुळे वास्तव संख्या नाही. पर्याय सी हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे, मुळे वास्तव संख्या नाहीत. योग्य पर्याय निवड्यामध्ये शेवटचा प्रश्न एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा 5 या वर्ग समीकरणाचं एक मूळ जर 2 असेल तर एम ची किंमत खालीलपैकी कोणती. तर दिलेलं समीकरण काय आहे एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा 5 बरोबर 0. आता ह्या वर्ग समीकरणाचं एक मूळ किती आहे 2 आहे असं वाक्य इथं लिहा. कधीही सोडवायला आलं तर हे वाक्य नेहमी इथं लिहायचं. वर्ग समीकरणाचं एक मूळ किती आहे 2 आहे. तर चल कोण आहे याच्यातलं एक्स आहे, तर एक्स ची किंमत किती ठेवायची 2. तर इथे जिथे एक्स आहे त्या एक्स ची किंमत किती ठेवायची 2 चा वर्ग अधिक एम आहे तसं परत इथे एक्स आहे, एक्स ची किंमत परत किती 2 वजा 5 बरोबर 0. आता 2 चा वर्ग केला, 2 चा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार, 2 गुणिले 2 किती येणार 4, एम गुणिले 2 म्हणजे 2m वजा 5 बरोबर 0. आता इथे आपण 2m आहे तसं ठेवूया 2m 4 आणि 5. तर 4चं चिन्ह आहे अधिक, याचं चिन्ह आहे वजा. चिन्ह भिन्न म्हटल्यावर काय करणार वजा बाकी म्हणजे 5 मधून 4 वजा केले किती उरणार 5 वजा 4 1 उरणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय येणार ऋण संख्या बरोबर 0. आता जर का आपल्याला m ची किंमत पाहिजे असेल तर हा वजा 1 इकडे येऊन काय होणार अधिक 0 अधिक 1 बरोबर 2m म्हणजे 2m बरोबर 1 येणार. गुणिले 2 काय होणार भागिले
म्हणजे यम बरोबर 1/2. यमची किंमत किती येणार आहे? 1/2. म्हणजे कुठला पर्याय बरोबर असणार आहे? पर्याय सी 1/2 हे त्याचं अचूक उत्तर असेल.